दरम्यान मुख्यमंत्र्यांनी एक मोठं विधान केलं आहे, जिथं फायद्याचं तिथंच युती करणार असं मोठं विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। अनौपचारिक गप्पांवेळी मुख्यमंत्र्यांनी आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भातील युतीबाबत पुनरुच्चार केला। जिथं फायद्याचं असेल तिथेच आमची युती होईल। उदाहरणार्थ पिंपरी चिंचवडमध्ये युती केली तर काही जण शरद पवारांसोबत जाऊन निवडणूक लढवतील, त्यामुळे ती स्पेस विरोधकांना का द्यायची असं ते म्हणाले। तर मुंबईत 100% युती करू, मात्र MMR विभागात काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल असंही ते म्हणाले। आपला मित्रपक्ष हा डॅमेज होणार नाही। मग एकामेकाच्या मित्रपक्षातले प्रवेश असतील, हे 3 नेत्यांच्या चर्चेतनं झाले पाहिजेत असं माझं शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून मत आहे। आणि याच्यामध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकणारे जर कोण असतील, त्यांना देखील या 3 नेत्यांनी एकत्र येऊन खड्यासारखं बाजूला केलं पाहिजे, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे। त्याच्यामुळे महायुतीनंच स्थानिक स्वराज्य संस्था ह्या लढल्या गेल्या पाहिजेत। तर राज्यामध्ये कुठे कुठे महायुतीमध्ये दोस्तीत कुस्ती रंगण्याची शक्यता आहे, ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। याच्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव आहे ठाण्याचं। ठाणे महापालिकेमध्ये या तिन्ही पक्षांमध्ये कुस्ती पाहायला मिळू शकते। जरी विधानसभेमध्ये तिन्ही पक्ष एकत्र असले तरी देखील पालिका निवडणुकीमध्ये मात्र ते एकमेकांसमोर उभे राहू शकतात। नवी मुंबई पालिकेमध्ये सुद्धा तशीच काहीशी स्थिती आहे। या ठिकाणीही हे तिन्ही पक्ष निवडणूक लढण्याची शक्यता आहे एकमेकांविरोधात। कल्याण डोंबिवली पालिकेमध्ये सुद्धा तशीच काहीशी स्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। याशिवाय मीरा भाईंदरमध्ये सुद्धा तसंच काहीसं चित्र पाहायला मिळत आहे। उल्हासनगरमध्येही तसंच काहीसं आपल्याला पाहायला मिळू शकतं आणि अंबरनाथमध्ये सुद्धा तसंच काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळू शकतं आगामी पालिका निवडणुकीमध्ये। नाशिक पालिकेमध्ये सुद्धा हे तिन्ही पक्ष एकमेकांविरोधात आपल्याला दिसू शकतात। पिंपरी चिंचवडमध्येही तसंच काहीसं दृश्य आपल्याला पाहायला मिळू शकतं। त्याचबरोबर अहिल्यानगरमध्ये सुद्धा पालिका निवडणुकांवेळी हे तिन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे राहू शकतात। जळगावमध्येही तशीच काहीशी स्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते आणि धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा, धुळे महापालिकेमध्ये सुद्धा तशीच काहीशी स्थिती आपल्याला दिसून येऊ शकते। तर आगामी काळामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये रायगड जिल्ह्यात रस्सीखेच सुरू आहे। अशातच महायुतीमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। समान जागा वाटपाचा महायुतीतील फॉर्म्युला ठरला असताना जर कोणी 2 पावलं मागे येत नसेल तर एकला चलोच्या भूमिकेमध्ये आम्ही राहू, असा इशारा मंत्री भरत गोगावलेंनी खासदार सुनील तटकरे यांना दिलाय। जागा वाटपाचा तिढा सुटला नाही तर आम्ही कोणाच्या मागे लागणार नाही। महायुतीचा धर्म निभवायचा असेल तर प्रत्येकानं आपली पावलं मागे सरकवणं गरजेचं आहे, असंही गोगावले म्हणाले। कोण कोणाच्या पाठीमागे लागावं जावं किंवा काय, जर खरोखरच महायुतीचा जर धर्म निभवायचा असेल तर एकमेकांनी 2 पावलं मागं सरकायला पाहिजे आणि ते होणार असेल तर काय होईल, अन्यथा एकला चलो। आम्ही काय कोणाच्या पाठीमागे लागणार नाही। आम्हीचं पण तेच संभव आहे। आम्ही त्याच दिवशी ज्यावेळेला आरक्षणं पडली त्याच दिवशी आम्ही जिल्ह्याची मीटिंग घेऊन आमचे प्रमुख, आम्ही 3 आमदार होतो, आमचे जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, तालुका प्रमुख सगळी मंडळी होती। त्याच वेळेला आम्ही सांगितलं होतं 59ची रेंज आहे जिल्हा परिषदची आणि त्या अनुषंगाने आम्ही गणितं केलेली होती। पाहुयात पुढची बातमी। जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यामध्ये भाजप कार्यालयाचं उद्घाटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झालं। महायुती कायम ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण काही ठिकाणी टोकाची भूमिका असल्यास स्वबळावर लढण्याचा अपवादात्मक निर्णय घेतला जाईल, असे संकेत मंत्री महाजन यांनी यावेळी दिले। पुन्हा सांगेल की आमच्या नेत्यांनी सांगितलं की आपल्याला महायुतीवर लढायचं आहे, पण काही ठिकाणी टोकाची भूमिका असेल, काही ठिकाणी होईल, पण अजून काही इथेच नाही राज्यामध्ये, अजून काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे किंवा जमतच नाही आहे, वेगळं लढायचं, मग काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीमध्ये असा निर्णय घेतला जाईल। तर दुसरीकडे मुंबई पालिका निवडणुकांसाठी आता राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। अशातच काँग्रेसच्या भाई जगताप यांच्या पाठोपाठ समाजवादी पक्षाच्या अबू आझमींनीही स्वबळाचा नारा दिलाय। आगामी पालिका निवडणुका मवियासोबत लढणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय। आम्ही सर्व धर्म समभाव मानणारे आहोत, कोणत्याही धार्मिक आणि प्रादेशिक पक्षासोबत जाणार नाही, असं आझमींनी स्पष्ट केलंय। यापूर्वी काँग्रेसच्या भाई जगताप यांनीही मुंबई पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले होते। उद्धव आणि राज ठाकरेंसोबत जाण्यास इच्छुक नसल्याचं जगताप यांनी सांगितलं होतं।
ठीक आहे ना, ही त्यांची भूमिका आहे. त्यांना असं वाटत असेल की त्यांची फार ताकद आहे आणि मतांचं विभाजन करून ते भारतीय जनता पक्षाला मदत करू इच्छितात, तर नक्कीच ते त्यांच्या कार्यामध्ये सफल होतील असं मला वाटत नाही.